नमस्कार. आज आपण बघणार आहोत बोंडला प्राणी संग्रहालय. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आता आपण पोहोचलो आहोत बोंडला झू मध्ये. इथं तुम्हाला गाड्या पार्क करायला भरपूर जागा आहे. आपण आता जाऊया प्राणी बघायला. पण प्राणी बघताना प्राण्यांना खायला अजिबात घालायचं नाही, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. चला तर माझ्या बरोबर प्राणी बघायला. इथं या सगळ्या प्राण्यांचे चित्रात दाखवल्याप्रमाणे पुतळे आहेत. हे बघून तुम्हाला याचा आनंद लुटता येईल. आता आपण या मॅप जवळ आलो. आता आपण इथं आहोत. तर इथून 1 2 3 4 आणि इथं 5 6 7 वगैरे असे आहेत. तर इथून या मॅप मध्ये आपल्याला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे हे पण बघता येतं. इथं वेगवेगळ्या प्राण्यांचे पायाचे ठसे दिले, ते आपल्याला बघून याचा अभ्यास करता येईल. आता आपण बघायला जाणार आहोत स्नेक हाऊस. ह्याच्यामध्ये खूप सारे विषारी साप ठेवलेले आहेत. चला. बघायला मिळतो. इकडे तर तिकडाचा जो अजगर आहे हा इकडं असा चढायला बघत होता. हा एका मुलीने हात लावला आणि केला तर ती पण घाबरली. मग ती खाली पडली. मला भीती वाटली. मला त्यानंतर पुढे चाललं. चला. इथे तुम्हाला हरणं दिसतात का? शोधा पाहू. सुतार पक्षीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतात. माझ्या उजव्या बाजूला गुड्डांचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत व माझ्या डाव्या बाजूला मगरींचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. इथं आहेत हे गवेरेडे. हे जास्ती पश्चिम महाराष्ट्रात दिसतात. कोल्हापूरच्या दाजीपूर व राधानगरी ह्या जंगलात हे जास्त दिसतात. इथं तुम्हाला कासवांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. हे बघा, ही सगळीच्या सगळी कासव आहेत. इथं आपल्याला साळींदर बघायला मिळतं. ह्याच्या जवळ गेलं की आपल्याला काटे लागू शकतात. मी खाली बसले याचं कारण आहे मला भीती वाटते त्याचे काटे मला लागतील म्हणून. ठीक आहे, बाय बाय.
दिसतो, पण तो बिबट्या शोधायला लागतो. आम्हाला पण काही दिसत नाही. 1 2 3 4 5 6 7 8. इथे मोर बघायला मिळतोच, पण आज मी तुम्हाला मोराची पिल्ल पण दाखवणार आहे. तुम्ही गोव्याला आलात तर बोंडला प्राणी संग्रहालयाला नक्की भेट द्या. नवनवीन ठिकाणांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.